मित्रांनो पाहू शकता आमची बस पुन्हा एकदा पंक्चर झालेली आहे आणि तिथे पंक्चरवाला आहे तिथे पंक्चर काढायला येत आहे. आणि मित्रांनो हा प्रॉब्लेम फेस करावाच लागणार आहे कारण 2,000 ते 2,500 किलोमीटर गाडी चालणं म्हणजे खाऊ नये. आणि टायर पण नवीन आहे, जे टायर खराब आहे त्यानं पंक्चर नाही, म्हणजे नवीन टायर त्यांना पंक्चर होतं आहे. सो ठीक आहे चालतं आहे, म्हणजे 1-2 तास असंच जातो आहे. सो बघू शकता झाडाच्या छत्रछायेखाली लेडीज लोकांना आणलं आहे. वैतागले असतील बिचारे, भूक पण लागली असेल. वैतागले का हां दोन्ही टायर ते आता चेक करतात बघा कशी बसल्यात. हो ना, आता गोव्याला जायचं सर्वांना उत्सुकता झाली पण अजून 2 तास लेट. अच्छा, म्हणजे रील वगैरे बनवलं लेडीज लोकांनी. अच्छा, पाहू शकता तिथं मंदिर सुद्धा आहे. मग मंदिर आहे कोणता मंदिर आहे ते सांगू शकता? नाग देवता मंदिर. सो चला भेटूया पुढे, आम्ही थोडा आता गप्पा गोष्टी करतो. तर मित्रांनो आता आम्ही गोव्यामध्ये आलो आहे. तुम्ही समोर बघितला हा बाजूचा स्पेस होता. कलिंग बीचच्या जवळ आम्ही आहे, म्हणजे 1.5 किलोमीटरपासून इथून कलिंग बीच आहे. आणि आम्ही रूमवरती आले. गोव्याचं सुद्धा रूम दाखवतो तुम्हाला. 3 रूम आहेत अशा, प्रत्येक ठिकाणी एक हॉल आणि हॉलला लागूनच किचन आहे. आणि अशा टाईपचे 2 बेडरूम आहेत तिन्ही साईडला. आणि मामीश्री आहे, खास मामीश्रींची रूम. आणि आता आम्ही फिरायला निघालो आहे मार्केटला. सो तयारी झालेली आहे सर्वांची. सो छान आहे. सो चला आता आपण मार्केटला जाताना भेटू नये. प्रत्येक ठिकाणी अशीच रूम आहे मित्रांनो. मामाश्री आणि ही बाजूची रूम. इथे जेवणाचं चालू आहे. आणि इथे तयारी चालू आहे. हे लहान मुले वगैरे आहेत. सो चलो, अशा पद्धतीचे रूम आहे. हाल वगैरे यांचं डिस्कशन चालू आहे. सो चलो भेटूया आता. सो आता आम्ही फिरायला निघालो गोव्याला. मी आणि भाऊजे आम्ही अंडे आणि ब्रेड घेत होतो त्याच्या नाश्त्यासाठी. बाकीचे पुढे गेलं सो पुढे त्यांना कंटिन्यू करू आपण. बीचकडे आलो आहे. बीचकडे जातानाच मार्केट लागतं. खूप मार्केट मोठं आहे पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो आहे. काय बघताय? अरे येऊन दे ना. या वैतागला लगेच वैतागला. हाय टोपी टॅटू. सो मित्रांनो आता आपण आलो कंडोलिम बीचकडे. जिकडे बघावं तिकडे समोर हॉटेल्स आहेत. आणि त्या बीचचा आनंद घेताना रात्रीसुद्धा खूप पब्लिक आहे. कंडोलिम बीचला बघा सर्वांनी वरती लाईटवाली रिंग घेतलेली आहे. सो सगळे फोटो सेक्शनमध्ये बिझी आहेत. हे बघा, माझं तर मत होता सरळ साधा सोबत सगळ्यांनी एकाने एक रिंग घ्यायची ना फोटो काढायचं. बघा या, अरे बाबा यांनी डेंजर लाईट दाखव तिकडं. लाईट बघ कुठपर्यंत पोचते. आता तुम्हाला याच्यात दिसत नसेल. आणि दुसरी दाखव झागरी मागरी. हे बघा कैसा आयटम आहे हो. यो बघा मिकी माऊस आणि एंजल. हे यांना कोणी भेटला नाही म्हणून हे दोघीच नसतात. यांना कोणी भेटला नाही म्हणून हे दोघीच नसतात. मित्रांनो कंडोलिम बीचकडे जातानाच मिसिस
म्युझिक प्लस हॉटेल प्रत्येक ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे. सो ऑर्केस्ट्रा इंग्लिश हिंदी दोन्ही गाणे मिक्सिंग आहे. आता फॉरेनर्ससुद्धा येतात इथे. सो पाहू शकता एकदम फुल लाईटिंगची जॅक मध्ये हा कॉन्डोलियम बीच येतानाच. आणि हॉटेल्स पण खूप छान आहेत. पाहू शकता इथे मस्त हिंदी सॉंग्स राहिले जुना. पाहू शकता. सो मित्रांनो मला आता फोन येतो, तो फोन रिसीव करतोय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो गोव्याचा हा दुसरा दिवस आणि काल आम्ही पहिल्यांदा आलो होतो गोव्यामध्ये. याच्यापूर्वी आलो नव्हतो. काल आम्ही कलिंगूड बीचवरला आम्हाला राईट साईडला आहे, पण तिथे काय कोंडिलम बीच होता. सो ठीक आहे, तिथे सुद्धा एन्जॉय केला. आणि खरं लेफ्ट साईडला कलिंगूड बीच आहे. तर आता आम्ही मॉर्निंगला तिथे चाललो. मॉर्निंगच्या वेळेत 8. सो आम्ही निघालो आता कलिंगूड बीचला. सो भेटूया आपण डायरेक्ट तिथे. मित्रांनो नमस्ते. थाय स्पास अँड सलूनच्या पुढे कैसू स्पा दिसतो. तिकडनंच आतमध्ये आम्ही राहतो. व्हॅलिटिन काहीतरी नाव आहे. आणि आम्हाला जायचं होतं कलिंगूड बीचला. या चर्चच्या पाठीमागून गेलो आम्ही राईट साईडला टर्न घेऊन. पण ॲक्च्युली तिथं कॉन्डिलम बीच आहे. सो आम्हाला जायचं कलिंगूड बीचला, तो लेफ्ट साईडला आहे. सो आता आम्ही चालू लेफ्ट साईडला कलिंगूड बीचवरती. मित्रांनो आता पेन पार्कमध्ये आमची बस लागलेली आहे आणि तिथे कलिंगूड बीच आहे. मामाचा डोका दिसतोय तिथे कलिंगूड बीच आहे. आणि तिथे आता आम्ही चाललो आहे सर्व पलटण. मित्रांनो आता आपण आलो कलिंगूड बीचवरती. हा कलिंगूड रेसिडेन्सी पाहू शकता. आणि इथे कलिंगूड बीच पाहू शकता. बीच स्वच्छ आणि नितळ वाटतंय लांबूनच. आलो आहेत आपण बीचवर. पाहू शकता हा नजारा कलिंगूड बीचचा. सो बीचवरती रेस्ट करण्यासाठी इथे एकत्रच आहे. कलिंगूड बीचचा आनंद घेऊया आता. आईकडे देऊया सर्व वस्तू. बसता नहीं था तो भाई चार्ज है उसको. ऐसा फ्री में नहीं बैठने का भाई. पे अ चार्ज आ गए देखो पीछे से. मग ते सांगतो ना चार्ज आहे भाई. डायरेक्ट बैठेगा ऐसा कैसा होय. बस इथे इथं ठेवले. आता आनंद घेतो आम्ही बीचचा. मला नजारा दाखवा. आता याच्या पलीकडचं शूट नाही आहे. सो फक्त आम्ही एन्जॉय करणार इथे. सो त्याला आता आम्ही जाऊन बीचचा आनंद घेतो. सो बाय भेटूया थोड्या वेळा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती 4K फॅमिली. सो मित्रांनो आम्ही आलोय कलिंगूड बीचवरती आणि बोटीचा आनंद घेताना पुन्हा एकदा. सो पाया बीचचा आनंद घ्या मित्रांनो. हे भावेश तुझा बॉल दिसतोय का बघ. हां सो आपण आता अल्ट्रा वाईड मध्ये मोड करूया कॅमेरा जे जास्त कव्हर होईल. नाही यो बॉल ग्रीन आहे.
हवा नाही पाहिजे तशी हवा पाहिजे होती ना हवा नाही आहे पण मजा येते ते मग ते उड्या मारल्या त्यांनी उड्या मारल्या पोरांनी सुबा नाही ते ना सुबा नाही हो पण ए बघा सो उलट दिशेने होते पण हवा नव्हती पण आता बघा मित्रांनो माझी केस उडताना दिसतील आता हवा यायला लागली मजा येते ना हो, मजा येते तो चला आता आपला बोटिंग सुद्धा झाली आहे त्यांच्या पुढे भेटूया तिथे काय बागा बीच आहे बघूया त्याच्यानंतर तिथे लोणापूर या काहीतरी आहे तिथे जाऊ